नमस्कार. चित्ताचा हळुवारपणा असा आजच्या चिंतनाचा विषय आहे. जैसे शारदियेचे चंद्रकळे, माझी अमृतकण कोवळे, वेचती मने मवाळे चकोरत लगे. तयापरी श्रोता अनुभवावी हे कथा, अति हळुवारपण चित्ता आणोनिया. हे शब्दे वीण संवादिजे, इंद्रिया नेणता भोगीजे, बोला आधी झोंबिजे प्रमेयासी. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाच्या नमनातल्या ह्या ओव्या आहेत. पुढे 9,000 ओव्यांमध्ये ज्ञानदेव आपल्याला गीतेचा भावार्थ उलगडून दाखवणार आहेत आणि सुरुवातीलाच ते सांगत आहेत की हे शब्दे वीण संवादिजे. पुढे 18 अध्यायातल्या ओव्यांमध्ये शब्दांनी जे शिल्प साकार होणार आहे, ज्याच्यामध्ये काव्य आहे, सौंदर्य आहे, ज्ञान आहे, विचार आहे, योग आहे, अनुभव आहे, उपदेश आहे, आणि हे सगळं ऐकण्यापूर्वीच ज्ञानदेव आपल्याला सूचना देतात की मी आता हे जे गीतार्थाचं गूढ उलगडून दाखवणार आहे, ती कथा श्रोत्यांनी हळुवारपणे अनुभवावी. शब्दांचा आधार न घेता, इंद्रियांच्या कर्मात न गुंतता, नुसत्या बोलांकडे लक्ष न देता थेट झोंबिजे प्रमेयांसी, सिद्धांताला भिडा. ज्ञानेश्वरी एकदाच कधीच वाचली जात नाही. ज्याला त्याची गोडी लागते तो तिचं पुन्हा पुन्हा वाचन करत राहतो. प्रत्येक वाचनामध्ये नवीन सौंदर्याचा साक्षात्कार घडतो. अशाच एका वाचनात माझ्या मनात हा प्रश्न आला. पुढे शब्दांचं भांडार ओतलं आहे ज्ञानदेवांनी आणि सुरुवातीला मात्र ते सांगून ठेवत आहेत की ह्या शब्दांमध्ये, बोलांमध्ये, बुद्धीच्या चमत्कारांमध्ये गुंतू नका बरं का. त्याच्या पलीकडे काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न करा. मी ह्या नित्य नूतन अशा गीता तत्वाचं सौंदर्य तुम्हाला दाखवतो आहे. एखाद्या निसर्ग दृश्याचं, पर्वतराजीचं, ढगांचं, आकाशाचं सौंदर्य दाखवावं तसा मी त्याच्याकडे निर्देश करतो आहे. पण हे प्रत्यक्ष अनुभवायचं आहे तुम्हालाच. या पर्वतराजीच्या शिखरावर उभं राहून या अफाट विश्वाचं सौंदर्य पाहिलं तर शब्दांचा अपुरेपणा, इंद्रियांची मर्यादा, बुद्धीचा तोकडेपणा ह्याची तुम्हाला जाणीव होईल आणि ह्या सगळ्याच्या पलीकडे असलेल्या विश्ववस्तूचा, ब्रह्मंच्या अमर्याद भव्यतेचा साक्षात्कार होईल. मोठं अवघड काम दिलं आहे ज्ञानदेवांनी. हे मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे, हे साटोवाटी घ्यावे चित्ताच्या. अशा प्रकारच्या अवधानाची ज्ञानदेव अपेक्षा करतात. मन, बुद्धी आणि चित्त या सगळ्यांचा उपयोग करून हे गीताशास्त्र ऐकावं असं ज्ञानदेवांनी म्हटलं आहे. अवधान एकले द्यावे असाही इशारा ते देतात आणि त्या अवधानाच्या वेगवेगळ्या आयामांचा विचार करायला लावतात आपल्याला. आणि मग ते अशा उच्च स्थितीला घेऊन जातात की जिथे या सगळ्यांची संगतही सुटून जाते. मन, बुद्धी, चित्त आणि मुख्य म्हणजे त्याच्या अनुषंगाने येणारा अहंकार नाहीसा होतो आणि उरतं ते निखळ अवलोकन आणि त्या अवलोकनातून होणारं आकलन. हे थोडंसं शाब्दिक आणि काहीसं विद्वत्तापूर्ण वर्णन झालं शब्दे वीण संवादिजे ह्याचं. आपल्याला तर शब्दांच्याच परिघात राहायची सवय आहे. शब्द ऐकून आणि वाचून आपण ज्ञान गोळा करतो. या शब्दांचा, ज्ञानाचा एका ठराविक पातळीवरच उपयोग असतो. पण जीवन त्याच्या पलीकडे आहे. ते सजगतेने जगलं, त्यातल्या नित्यनूतनतेचा अनुभव घेता आला तर कदाचित या भौतिक विश्वाच्या पलीकडच्या चिन्मयतेचा साक्षात्कार घडू शकेल. तो शब्दांच्या पलीकडचा असेल. क्षणोक्षणी सजगतेने जगताना या जीवनाच्या संपूर्णतेचं जे दर्शन घडेल ते विलक्षण असेल. आधी शब्दज्ञान मिळवायचं की आधी हा साक्षात्कार घडावा लागतो? आधी ह्या पातळीची सजगता यावी लागते? दोन्ही प्रकारच्या गोष्टी साहित्यात वाचण्यात येतात. एक झेन गोष्ट आहे. आजारी असलेल्या वडिलांनी आपल्या तरुण मुलाला डोंगरावर राहणाऱ्या झेन गुरूकडे पाठवलं
जीवनाचं तत्वज्ञान शिकण्यासाठी. गुरुगृही राहूनच ते शिकायचं होतं. गुरूंनी त्याला सांगितलं, पुस्तकं आपण नंतर वाचू. आत्ता तू घरातली सगळी कामं करायची. तू कामं करत असताना आणि इतर वेळेलाही, केव्हाही, अगदी झोपेतही मी तुझ्या मागे एक दंडुका घेऊन येणार आणि तुला फटका देणार. तो चुकवण्याची तुला पूर्ण मुभा आहे. मुलाचं असं जीवन सुरू झालं. लाकडं तोडून आणणं, पाणी भरणं, स्वयंपाक करणं, गुरुजींचा आणि आपला बिछाना घालणं. केव्हाही गुरुजी मागून येत आणि शिष्याला फटका बसत असे. हळूहळू शिष्य तो फटका चुकवायला शिकला. त्यानंतर काही काळानंतर गुरुजी मागे आले आहेत हे अधिक जाणवून तो बाजूला व्हायला लागला. झोपेतही गुरुजींचा फटका बसण्यापूर्वीच त्याला जाग येऊ लागली. पुढे पुढे तर त्याची सजगता इतकी वाढली की फटका मारण्याचं गुरुजींच्या मनात आलं आहे हेही त्याला आधीच जाणवू लागलं. एकदा तो आणि गुरुजी बसले असताना त्याच्या मनात आलं, हे गुरुजी इतके म्हातारे आहेत, मी त्यांना एक फटका मारायचा अवकाश. त्यांच्या मनातला विचार पूर्ण होण्यापूर्वीच गुरुजी म्हणाले, बाळा, तो विचारही मनात आणू नकोस, ते शक्य नाही. समग्रतेच्या अवधानात कसं जगायचं, सतत सजगता कशी जागी ठेवायची याचा तो वस्तुपाठ होता. लहान मुलांना सांगत असलेल्या गोष्टींमध्येही अशा प्रकारची उदाहरणं आढळतात. अर्थात मी वेळोवेळी म्हटलंय तसं की गोष्टी थोड्या तारतम्याने घ्यायच्या असतात. त्यात समग्र जीवनाबद्दल विचार नसेल, पण वस्तुस्थितीचं भान येऊन जाग येण्याचा विचार आहे. व्यावहारिक पातळीवर का होईना, जीवनातल्या एखाद्या सत्याचं दर्शन घडवलं आहे आणि शब्दांनी जे काम होणार नाही ते उदाहरणांनी, प्रत्यक्ष जगण्यातल्या उदाहरणांनी केलं आहे. शेतकऱ्याची 4 मुलं, आपापसात सतत भांडणारी, आजूबाजूचे लोक त्याचा फायदा घेऊन त्यांना चिथवत असणारी. त्यांनी एकमेकांच्या बरोबर एकजुटीने राहावं ही शेतकऱ्याची इच्छा. सांगून थकला. एक दिवस चौघांना बोलवून 4-5 लाकडांची एकत्र बांधलेली मोळी दाखवली आणि प्रत्येकाला ती मोडण्याचा प्रयत्न करायला सांगितलं. कुणालाच ती मोडता आली नाही. त्यानंतर त्यांनी एक एक लाकूड सुटं करून प्रत्येकाच्या हातात दिलं. प्रत्येकाने ते एका झटक्यात काडकन मोडलं. मुलं काय समजायचं ते समजली. एकही शब्द न बोलता शेतकऱ्याने आपला उपदेश त्याच्यापर्यंत पोचवला. अशीच आणखी एक गोष्ट. अजिबात काम न करणारी, शेत जमिनीवर कष्ट न घेणारी शेतकऱ्याची अशीच तरुण 4 मुलं. शेतकरी आता मरणशय्येवर. चौघांना बोलवून घेतलं त्यानं आणि सांगितलं, बाळांनो, आपल्या शेताच्या एका कोपऱ्यात मी एक मोहरांचा हांडा पुरून ठेवलाय. तो खणून बाहेर काढा, तुमच्या उपयोगाला येईल. हांडा कुठल्या कोपऱ्यात आहे हे सांगण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी प्राण सोडले. तो गेल्यावर मुलांनी मोहरांच्या आशेने शेत खणायला सुरुवात केली. हांडा नक्की कुठे आहे हे नक्की माहीत नसल्यामुळे एकामागून एक शेताचे सगळे भाग खणून झाले. हांडा काही सापडला नाही, कारण नव्हताच तो. पण आता व्यवस्थित खणून झालेलं शेत त्या मुलांनी कसायचं ठरवलं. श्रम केल्यानंतर मिळालेल्या उत्पन्नामुळे त्यांना मोहरांच्या हांड्याचा अर्थ समजला. व्यावहारिक जीवनातली ही अगदी प्राथमिक उदाहरणं. परत ज्ञानदेवांच्या शब्दाकडे वळलं. त्यांच्या शब्दा वाचून संवादासारखंच श्रीकृष्णाने शस्त्रा वाचून युद्ध केलं. न धरी शस्त्र करी असं सांगूनच तो युद्धभूमीवर आला होता. अर्जुनाचा सारथी झाला होता. स्वजनांवरच्या प्रेमाच्या मोहात पडलेल्या, फलापेक्षा न ठेवता हेतुविरहित कर्म कसं करायचं हे विसरलेल्या आणि संकल्पाच्या अडथळ्यात अडकलेल्या, अहंकाराच्या जाळ्यात फसलेल्या अर्जुनाला त्यांनी युद्धाला प्रवृत्त केलं, निवृत्तीची भाषा वापरून. स्थितप्रज्ञापासून संन्यासापर्यंतची सगळी लक्षणं सांगून, सगळं ज्ञान सांगून, शब्दांचा मोठा प्रपंच मांडून, श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात, अभ्यास वैराग्यासहित मोठा आहे, अभ्यासापेक्षा ज्ञान मोठं आहे, ज्ञानापेक्षा ध्यान मोठं आहे, ध्यानापेक्षा कर्मफलत्याग मोठा आहे आणि त्यागाहूनही शांतीसुखाचा भोगू सर्वोच्च आहे. या शांतीसुखाचा अनुभव एकदा घेतला की ज्ञान, ध्यान, कर्म हे सगळं गळून पडतं.
पण समग्रतेनं जीवन जगत असताना ह्या सगळ्या पायऱ्या पार पाडाव्या लागतात. आणि मग जिथे या शब्दज्ञानाचा कर्मफळाचा प्रदेश संपतो, तिथूनच शांतीचा प्रदेश सुरू होतो. आणि ह्या अवस्थेत जे कर्म घडतं ते म्हणोनी करता मुदल न दिसे आणि शेखी कारणही काही नसे, माझी कार्यची आपैसे वाढो लागे, अशा स्वरूपात घडतं. या सगळ्या उपदेशानंतरही अर्जुनाने युद्ध केलं, पण ते विगतज्वर होऊन केलं. आपण वरवरच्या बाह्य सौंदर्याच्या आकर्षणात कसं अडकतो आणि मग ते व्यक्तिमत्वाचं आकर्षण असेल, ज्ञानाचं असेल, विचारांचं असेल, शब्दांचं असेल, हेही अर्जुनाच्याच विचारांच्या प्रवाहात ज्ञानदेवांनी सांगितले. श्रीकृष्णाने विश्वरूप दाखवलं, एवढा मोठा उपदेश केला, तेव्हा अर्जुनाला वाटलं, अरे ह्याला मी बरोबरीचा मित्र मानत होतो, त्याला सखा समजून त्याच्याशी गप्पा मारत होतो, पण हा केवढा मोठा आहे. खरं तर ह्याचं हे मोठेपण ह्यापूर्वीही ऋषीमुनींनी आपल्या गायनातून, शब्दातून मांडलं होतं. नारद मुनीही हेच वर्णन आपल्या गीतांमधून करत होते. पण आम्ही मात्र फक्त त्या गायन शैलीचा, सुरांचाच आस्वाद घेत होतो. एरवी नारदू अखंड जवळा ये, तीही ऐसेची वचने गाये, परी अर्थ न बुजोनी ठाये, गीत सुखची ऐको. त्यामागचं तुझं श्रीकृष्णाचं रूप आमच्या ध्यानात आलंच नाही. तसं ज्ञानदेव सांगतात, हे मनाच्या कानांनी ऐका, बुद्धीच्या डोळ्यांनी पहा, नंतर चित्तात साठवा, पण त्यानंतर मात्र त्याच्या निखळ अवलोकनानंतर येणाऱ्या अनुभवाला सामोरे जा. तेव्हा शब्दांचाही अडथळा नसेल आणि ह्या प्रकारचा अनुभव घेण्यासाठी बाह्य इंद्रियांनाही हळूच दूर सारलं जाईल. कसं शक्य आहे हे? ह्याही कल्पनेचाच पाठपुरावा करतो आपण. त्या विचाराच्या विलक्षणतेतच रमून जातो. आपल्या आयुष्यात शब्दांना, ज्ञानाला, विचारांना खूप महत्त्व आहे आणि त्यात काही चूक आहे असं नाही. ज्ञानदेवही मोठा शब्दप्रपंच मांडतात. त्या सगळ्या गोष्टींना आपापलं स्थान आहे. शब्दांमुळे मिळते ती व्यवस्थित माहिती, व्हर्बल इन्फॉर्मेशन अबाउट फॅक्ट ऑफ लाईफ. तुकाराम महाराजांनी शब्द जबाबदारीने वापरा असं सांगत म्हटलं आहे, घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी. शब्द हेची कातर, शब्द सुई दोरा, बेतावेत शब्द शास्त्राधारे. शब्दामुळे दंगल, शब्दामुळे मंगल, शब्दांचे हे जंगल, जागृत राहावे. जिभेवरी ताबा, सर्व सुखदाता, पाणी वाणी नाणी नासू नये. आजूबाजूच्या सृष्टीचा पंचेंद्रियांनी अनुभव घेणं आणि कर्मेंद्रियांनी कर्म करणं, हेच आपलं जगणं असतं. शब्द, स्पर्श, रूप, दृश्य, रस, गंध ह्यांच्या सृष्टीत आपण वावरत असतो. आपल्या पंचेंद्रियांनी आपण वेगवेगळे विषय अनुभवत असतो. पण त्या अनुभूतीमध्ये पूर्वसंस्कार, पूर्वानुभूती याचा मोठा भाग असतो. त्यांच्याशी तुलना करतच आपण आजचा अनुभव घेत असतो. आपले राग, लोभ, क्रोध हेही असेच असतात. आणि मग जे कर्म जन्माला येतं ते प्रतिक्रियात्मक असतं, हेतुकपणे केलेलं असतं. ह्या पलीकडे जीवनाचा काही आयाम असेल ह्याची आपल्याला जाणीवही नसते. पण ज्ञानदेव आपल्याला सांगत आहेत, ह्या सकटच मी तुम्हाला समग्रतेचा साक्षात्कार घडवीन. अतींद्रियते भोगवीन इंद्रिया करवी, असं ते म्हणतात. पण श्रोत्यांकडून काय अपेक्षा आहे तर अनुभवावी हे कथा, अति हळुवारपण चित्ता आणोनिया. पुन्हा आपण त्याच प्रश्नाशी येऊन थांबतो, म्हणजे कसं? आपलं जीवन कसं असतं? आपल्या जीवनावर आजूबाजूच्या चल अचल सृष्टीचा परिणाम होत असतो. त्याच्याकडे पाठ फिरवून, त्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला जगता येत नाही. या आसपासच्या सृष्टीमध्ये असलेल्या चांगल्या वाईट सगळ्याच गोष्टींचा त्याच्यावर कळत नकळत परिणाम होत असतो. त्यातल्या नकोशा वाटणाऱ्या गोष्टी आपण बाजूला सारतो, हवाशा वाटणाऱ्या गोष्टी जमा करून ठेवून आणखीची हाव धरतो. पण अशी निवड करत जगण्यामध्ये प्रत्यक्ष जगणं हरवून जातं. विश्वरूप दर्शनामध्ये
श्रीकृष्णाने भ्यासुरे मुखे दाखवली, दलदल दाखवली, कमळं उपवनं दाखवली, भीष्मद्रोण दाखवले, स्वतःचं शांत स्वरूपही दाखवलं. ह्या सगळ्याचा अनुभव घेण्यासाठी इंद्रियांची शक्ती अपुरी पडते. आणि तरीही हे अतिंद्रिय इंद्रियाकरवीच आपल्याला भोगायचं आहे. आणि त्यासाठी ज्ञानदेवांनी सूचकपणे काही अटी घातल्या आहेत. मनाचे कान, बुद्धीचे डोळे वापरून हे चित्ताच्या साठोवाटी घ्यावे असं सांगतात. अर्जुनाने जसं अवधान दिलं तसं श्रोती अवधान द्यावे अशी सूचना करतात. आणि तरीही हे शब्देवीण संवादिजे असं सांगतात. आणि ते करण्याची खुबीही सांगतात. ज्ञानदेव आपल्याला सांगत आहेत, अर्जुनाची पाती परिसणया योग्य होती, तयापरी श्रोता ही कथा अनुभवावी. नुसती ऐकावी नव्हे, वाचावी नव्हे, तर अनुभवावी. आता अनुभवणं हे तर इंद्रियांचं काम आहे. आपण पंचेंद्रियांचे अनुभव घेणं जाणतो, कर्मेंद्रियांनी कर्म करणं जाणतो. पण हा अनुभव घेणं हे ह्या दशेंद्रियांच्या पलीकडचं काम आहे असं ज्ञानदेव म्हणतात. त्यांना कळूही न देता इंद्रिया नेणता भोगीजे. आणि ते कसं, तर अति हळुवारपण चित्ता आणोनिया. ह्या चित्ताचा हळुवारपणा कसा, तर चंद्रकळे माझी अमृतकण वेचणाऱ्या चकोरासारखा, कमळाला न दुखवता परागकण वेचणाऱ्या भ्रमरासारखा. हा हळुवारपणाचा अनुभव आम्ही कसा घेणार? आधी चित्त म्हणजे काय याचा विचार करायला हवा. अंतःकरण चतुष्टयामध्ये मन बुद्धीनंतर चित्ताचा क्रम लावला आहे. चित्त हे मन आणि बुद्धीपेक्षा वेगळं आहे. पातंजल योगामध्ये योगाची व्याख्या चित्तवृत्ती निरोध अशी केली आहे. चित्त म्हणजे पाहणे, चित्त म्हणजे पाहिलं गेलेलं, चित्त म्हणजे पाहिलं गेलेलं, पाहिल्यामुळे अनुभवास आलेलं. ह्या अनुभूतींमुळे मेंदूमध्ये अनेक गोष्टी जमा होतात, अनेक संस्कार घडतात, आवडीनावडी निर्माण होतात. आणि ह्या आवड नावडीनुसार निवड करत जगणं हेच आमचं जीवन बनून जातं. त्याला वृत्ती म्हणायचं. आवर लाईफ इज रिॲक्शन टू कंपल्शन्स. इट इज फुल ऑफ रिॲक्शन्स. सतत ह्या चक्रात अडकल्यामुळे जीवनावर प्रेम करायला आपण विसरून गेलो आहोत. विमलाजी म्हणतात, जीवन पवित्र आहे, जगण्याचं कर्म हीच साधना आहे. हे कर्म संतुलित सावधान व्हायला हवं, प्रामाणिक असायला हवं. आपल्याकडून जगण्याच्या कर्माची उपेक्षा होत असते. सकाळपासून रात्रीपर्यंत जगत असताना माझ्या चित्ताची स्थिती कशी आहे ह्याकडे आपलं लक्ष असत नाही. सुख दुःख, हर्ष शोक याच्यामधून जाताना आत काय होतं आहे हे पाहण्याकडे आपलं लक्ष नाही. अर्थात हे म्हणणं सोपं आहे, करणं अवघड आहे असंच आम्हा सर्वसामान्यांच्या मनात येतं. पण आमच्या ज्ञानदेवांनी त्यासाठीही एक मोलाची गोष्ट सांगितली आहे. माते भज किंवा माझ्यापर्यंत येण्यासाठी वैराग्य, अभ्यास, कर्मफलत्याग वगैरे पायऱ्या सांगताना अभ्यासाही लागी कसून आहे तुझे अंगी. हा एवढा वेळ तुला साधना करता येत नसेल तर मोटके निमिषभरी यासाठी देत जा. मग ते मोटकं निमिष, ते क्षणभराचं जे सुख मन अनुभवेल तेव्हा त्याला त्याची गोडी लागेल आणि ते अधिकाधिक सुख अनुभवण्याचा प्रयत्न करील. कारण या मनाचे एकनिके, या मनाची एक विशेष गोष्ट अशी आहे की त्याला जे सुख दाखवू त्यात ते गुंतून जातं, मग्न होतं. त्याला बाह्य विषयांचं सुख दाखवलं तर ते त्यात गुंतून पडतं. त्याची दृष्टी आत वळवून त्याला तो मार्ग दाखवला तर ते त्यातला आनंद घेईल. अर्थात हेही सोपं नाही. आपलं जगण्याचं कर्म सावधानतेनं करत राहायचं आणि हे कर्म करत असताना कुठेही चित्त चिकटू नये. आसक्ती नसावी पण वितृष्णाही नसावी. कशामागे धावणं नको, कशापासून पळणं नको. जे जीवन सन्मुख येईल ते डोळा भरून पाहायचं आहे. मग ते आव्हान असू दे, संकट असू दे, सुख असू दे, दुःख असू दे, जन्म असू दे, मरण असू दे, ते पाहायचं आहे. त्या जीवनाला भेटायचं आहे आणि त्यातून पुढे जायचं आहे. स्वास्थ्य किंवा वेदना, दुःख किंवा आनंद अशाच कुठल्या द्वंद्वामध्ये न अडकता, कशालाही आसक्त न होता
ह्या मार्गावरून चालायचं आहे, ते पाहायचं आहे, त्या जीवनाला भेटायचं आहे आणि त्यातून पुढे जायचं आहे. स्वास्थ्य किंवा वेदना, दुःख किंवा आनंद अशा कुठल्याच द्वंद्वामध्ये न अडकता, कशालाही आसक्त न होता ह्या मार्गावरून चालायचं आहे. जीवनाबद्दलचं प्रेम, जगण्याबद्दलचं प्रेम हाच या मार्गावरचा एकमेव सोबती आहे. अर्थात असं मार्गक्रमण करत असताना चित्ताचा हळुवारपणा हळू द्यायचा नाही. आसक्ती नाही म्हणजे कोरडेपणा नव्हे. अलिप्तता आली म्हणजे आपलेपणा संपला असं नव्हे. हा चित्ताचा हळुवारपणा म्हणजे अत्यंत संवेदनशील असणं. टू बी सेन्सिटिव्ह means to be aware without resistance, without comparison about everything in life. Sensitivity is dying to every residue of sensation. To be sensitive utterly and intensely to a flower, to a person, to a smile is to have no scar of memory, for every scar destroys sensitivity. जे कृष्णमूर्ती या सेन्सिटिव्ह अवेअरनेसबद्दल बोलतात. अत्यंत संवेदनशील वृत्तीने या जगात वावरायला हवं. आजूबाजूच्या निसर्गाचं, नदीचं, वाऱ्याचं, ताऱ्यांचं, निसर्गातल्या प्रकोपांचं, माणसांच्या जगाचं, त्या जगातल्या सौंदर्याचं आणि कुरूपतेचं अवधानपूर्वक अवलोकन करायला हवं. ह्या अवलोकनाने काय होणार? अशा प्रकारच्या अवलोकनातून चित्तामध्ये जगाबद्दल, जीवनाबद्दल आपलेपणा निर्माण होतो. अनुकंपा वाढते. प्रेम, जे कुणा एका व्यक्तीबद्दल किंवा वस्तूबद्दल नसतं, ते प्रेम निर्माण होतं. बुद्धांनी सांगितलेल्या मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा ह्यांचा उगम ह्या सेन्सिटिव्ह अवेअरनेसमध्ये, चित्ताच्या हळुवारपणामध्ये आहे ह्याचं भान येतं. अशा अवधानपूर्वक अवलोकनातून जे आकलन होतं, त्यामुळे जीवनाकडे, जीवनातल्या समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच होतो. जीवनामध्ये समस्या तर उद्भवणारच. मग ह्या सजगतेमधून, अवलोकनातून त्याचं उत्तर कसं सापडणार? हे अवलोकन आवड नावड निवड शून्य असलं, कृष्णमूर्ती ज्याला चॉईसलेस अवेअरनेस म्हणतात, तसं असलं, चित्तामध्ये त्यासंबंधी काही अनुकूल किंवा प्रतिकूल पूर्वग्रह नसला, तर समस्या आपलं पूर्ण स्वरूप समोर प्रकट करते आणि शब्दांच्या पसाऱ्यात न अडकता चित्ताच्या शांत, शब्दशून्य अवस्थेत तिचं पूर्णपणे आकलन होतं. अशा प्रकारे सामोरं गेल्यामुळे त्या समस्येशी योग्य संवाद शब्दांशिवाय साधला जातो आणि उत्तर मिळालं नाही तरी त्या समस्येचं निराकरण होतं. युद्धभूमीवर अर्जुनाला त्याच्या समस्येचं स्वरूपच समजलं नव्हतं. त्याच्याकडे ज्ञान होतं, शस्त्रविद्येचा अभ्यास होता, आत्मविश्वास होता, अहंकार होता, पण लढाईसाठी उभं ठाकल्यानंतर समोर दिसलेल्या भीष्म द्रोणांशी युद्ध करायचं आहे हे त्याच्या लक्षात आलं आणि तो गर्भगळीत झाला. म्हणजे युद्धात आपण जिंकणार ह्याबद्दल त्याच्या मनात संदेह नव्हता, पण ज्यांच्याशी लढून हा विजय मिळवायचा आहे त्यांना समोर पाहिल्यावर ह्या प्रश्नाचं गांभीर्य त्याच्या लक्षात आलं आणि त्याचे हातपाय गळाले. श्रीकृष्णानं त्याला समस्येचं पूर्ण रूप दाखवलं. हे भीष्म द्रोण, कौरव आपले सगळे सोबती आहेत हे तुला काय माहीत नव्हतं की काय? अशी सुरुवात करून विश्वरूप दाखवलं आणि त्याच्या स्वतःच्या अंतरंगातही डोकावून पाहायला शिकवलं. त्यानंतर अर्जुन नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा अशा अवस्थेला पोचला आणि विगतज्वर होऊन त्यांनी युद्ध केलं. पण या सगळ्या स्थित्यंतरामध्ये चित्ताचा हळुवारपणा कसा जपायचा? जे कृष्णमूर्तींनी इंटेलिजन्सची व्याख्या एके ठिकाणी सेन्सिटिव्ह अवेअरनेस विदाउट चॉईस ऑफ द टोटॅलिटी ऑफ लाईफ अशी केली आहे. म्हणजे काय? नुसत्या अवेअरनेसमुळे थोड्याच गोष्टी समजणार आहेत, बदलणार आहेत? नुसत्या सजग अवलोकनातून समोरच्या गोष्टीमध्ये, वस्तूमध्ये, माणसामध्ये फरक पडू शकतो का? माझ्या अंतर्मनात काही घडामोडी होतात का? अशा प्रकारच्या अवलोकनामुळे समोरच्या घटनेशी, व्यक्तीशी माझा जो संपर्क साधला जातो तो घनिष्ठ होतो. त्यासाठी शब्दांची गरज पडत नाही. अर्थात
अशा अवलोकनामध्ये प्रतिक्रियेचा, विरोधाचा अभाव असायला हवा. तरच समोरची घटना, वस्तू, व्यक्ती यांच्या चित्तवृत्तीशी माझं चित्त तदाकार होऊ शकतं आणि मग या अवलोकनातून प्रेम निर्माण होतं. कुणाबद्दलचं किंवा कशाबद्दलचं प्रेम नव्हे, एकंदरीत प्रेमाची भावना जी ह्या जगताला, जीवनाला व्यापून टाकते. किंबहुना असं प्रेम असलं तरच असं अवलोकन घडू शकतं आणि बदल घडून येतो. चित्ताचा हळुवारपणा जो प्रेमासाठी, जीवन अनुभवण्यासाठी आवश्यक असतो, तो ज्या गुणांनी अलंकृत असतं त्याचंही वर्णन ज्ञानदेव 13व्या अध्यायात करतात. अमानित्व, अदंभित्व, अहिंसा, शांती आणि आर्जव असे ते गुण आहेत. चित्ताचा हळुवारपणा आणायचा कसा असा प्रश्न पडला तेव्हा ह्या गुणांचं ज्ञानदेवांनी केलेलं वर्णन आठवलं आणि परागकणांना धक्का न लावता कमळावर पाय ठेवणाऱ्या भ्रमराची उपमा या हळुवारपणा देणाऱ्या ज्ञानदेवांच्या प्रतिमेला मनोमन वंदन घडलं. इतक्या संवेदनशील मनाने ही कथा अनुभवली तर तो अनुभव शब्दात सांगता येणार नाही. इतक्या संवेदनशील मनानं जीवनाकडे पाहता आलं तर होणारी अनुभूती वेगळीच असेल. तुझ्या पायाची चाहूल लागे पाना पानामंदी, देवा तुझं येणं जाणं वारा सांगे कानामंदी. तुझं येणं जाणं समजायला देवा मला शब्दांची गरज पडत नाही असं आमच्या बहिणाबाई म्हणतात. इतक्या संवेदनशील हळुवारपणं जगाकडे बघणाऱ्या बहिणाबाईंच्या मनाला जीवाशिवाच्या एकत्वाचं दर्शन घडतं. आपले हात आपोआप जोडले जाऊन नतमस्तक व्हायला होतं. चित्ताचा हळुवारपणा जपत जीवन जगणं म्हणजे काय ह्याचा साक्षात्कार होतो. म्हणून ज्ञानदेव सांगत आहेत, येथ श्रवणाचे नि पांगे वीण श्रोतया व्हावे लागे, हे मनाचे नि निजांगे भोगी जेगा. ऐसे हळुवारपण येईल तरीच हे उपेगा जाईल, एरवी आघवी गोष्टी होईल मुकया बहिऱ्याचे.